काढला. आता विजय येतो. चांगला चेंडू यष्टीरक्षकाला चकून बायच्या रूपामध्ये एकदा बाय आहे. पहिल्या बॉलला 1 रन. बॅट्समन पवन. दुसरा बॉलवर बाय आणि ते तिसरा बॉल अक्षय. टॉस जिंकलेला फिल्डिंग करणारा संघ. क्रिकेट लाईफ पहिली फिल्डिंग. यस चांगला फटका. 1 बाउंड चौकार. गॅप मध्ये आहे इम्रान बाबा. जोपर्यंत चेंडूवरच्या 2 धावा. या अगोदर चौकार. त्या अगोदर पाहिलं तर नक्कीच 1 धाव. त्यानंतर आपण पाहिलं तर 22च्या रूपामध्ये 1 धाव. पहिल्या चेंडूवर सुंदर अशी सुरुवात. आता मात्र या चेंडूला निश्चितपणे फटका. 6 धावा. कॅमेरामॅन मॅन ऑफ द मॅच आपण घेत आहोत. स्क्रीनवर बघतोय गणेश बारे आयोजक यांच्या शुभ हस्ते रुद्र फायटर्सचा अष्टपैलू खेळाडू. एक घड्याळ. त्यानंतर एक ट्रॉफी आणि हे टी शर्ट. बघा पीपीएल मध्ये बाउंड्रीच्या बाहेर कॅच घेतल्यानंतर टी शर्ट नाही आहे. हे संध्याकाळी आहे. नॉस्टार मध्ये तुम्ही संध्याकाळी जेव्हा याल 7 नंतर त्यावेळेस तुम्हाला प्रेक्षकांमध्ये झेल घेतल्यानंतर टी शर्ट मिळेल अजय स्पोर्ट्स कडून. पोईसर प्रीमियर लीग चालू आहे. पीपीएल मध्ये नाही आहे, लक्षात घ्या. स्कोरर होत नाहीये इथे. दुपारी स्कोरर होते, आता स्कोरर होत नाहीये. प्लीज स्कोररला अरेंज करा कोणीतरी. पहिल्या बॉलला दुसऱ्या बॉलला 22च्या रूपामध्ये
एक 22 आहे, एक 22 आहे. 6 बॉलमध्ये 15 पवनचे आहेत. गोलंदाजी करणारी योगेश पुजारी दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू या ठिकाणी मिड विकेटला खेळून काढलेला आहे आणि हा चौकार चुकीला माफी नाही. बाउन झाला आणि 4 धावा. 16 आणि 4 20. स्लोअर 1. पहिला बॉलला चौकार, दुसरा बॉल डॉट. संख्या 20. एक धाव. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या 22. सुंदर चेंडू, अजून एक चेंडू डॉट. स्पिन गोलंदाज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 केले होते, दुसऱ्या ओव्हरमध्ये किमान 25 तरी होणं गरजेचं आहे. 25 किंवा 30. सुरुवात चांगली होती. जलद गतीने टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलेला आहे. एक धाव. ओव्हर समाप्त. धाव संख्या 23. या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आलेल्या आहेत. चांगलं षटक कमबॅक करणार. उर्वरित 18 बॉल्समध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. आगे निकल कर खेला हुआ स्ट्रोक. इस गेंद को खेले है जब तक कि वहां पर फील्ड करेंगे भावेश. 1 रन और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24. राकेश खन्ना गेंदबाजी कर रहा है.
व्हॉट अ शॉट, कडक. आजच्या सायंकाळच्या सत्राचा सर्वात रन संख्या 35 कवर की तरफ खेला हुआ स्ट्रोक 35 और एक 36 ओवर नंबर तीसरा पूरा 3 ओवर के बाद 36 12 रन प्रति ओवर से ये रन संख्या हम देख रहे हैं. भावेश चौहान की स्किन को खेले लॉन्गर पर खिलाड़ी. एक रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ. टोटल 37. चला लवकर यानंतर अजून 2 मॅच आहेत कारण वाजलेत 5:20 इनिंग संपेपर्यंत 5:45. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच चेंडू सीमा पार षटकार. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे. सिद्धेश्वर टायगर्स, मुंबई किंग्स, त्यानंतर वीर मराठा आणि PM स्ट्रायकर्स आपण देखील खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. यानंतर सिद्धेश्वर टायगर्स आणि संघ मुंबई किंग्स, चेतन जाधव आणि उमेश गुरव आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. भावेश थोडंसं लवकर फिरले होते. ज्या प्रकारे ते चेंडूला खेळण्यासाठी पोझिशन घेतली होती, कुठली धाव नाही. षटकातील चेंडू आपण पाहतो या षटकातील झालेले आहेत 3. अजून 3 बॉल बाकी आहेत. धाव संख्या 40 43. तर मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर असं योगदान. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ज्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. एकूण 44 लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आहे. डावखुरा आहे आणि सोपा झेल. संतोषजी परब थोडेसे मागे होते. थोडे पुढे आले असते तर कदाचित रनआउट नाही, डायरेक्ट झेल पण झाला असता.
राकेश मागे बॅकअप आणि बॅकअप लावते. 46 5 बॉल 46. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये आहे. 1 बाउंड चौकार. 4 धावा. काय कडक बघा. क्लासिक मॅच. फिफ्टी 56. खोदून काढलेला आहे चेंडूला कव्हरच्या दिशेने. हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळतो का बघूया. राकेश त्या अगोदर 1 धाव 2 धावा पूर्ण करतात. 3ऱ्या धावाकडे जाणार बघूया. डायरेक्ट 3 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला खेळाचा नजराणा पाहायला मिळतोय. काय बॅटिंग पवनने केलंय बघा. ज्या प्रकारे आपण समाधान हिरकरला पाहतो वर्सोव्याच्या, त्या पद्धतीने आपण पवन झोरेची बॉडी लँग्वेज बघा तशीच दिसते. असं वाटतं समाधान खेळतोय. ओ शाही शेख देखील याच पद्धतीने बॅटिंग करतो. गब्बर टेनिस क्रिकेटचा, मात्र हा पोईसरचा गब्बर आहे पवन झोरे. धावसंख्या 60. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि मिस्टाईन स्ट्रोक आहे, मात्र गॅप मिळतो. आणि 60 आणि 4 64. 64 वेल प्लेड. काही गडी बाद नाही. पवन खेळतोय 16 बॉल 42. विजय खेळतोय 12 बॉल 19. बघा पहिल्या मॅच नंतर असं वाटलं होतं की मिलिंद गुडेकर बॅटिंग लाईल, मात्र मिलिंदला जाण्याची गरजच नाहीये, कारण ओपनर एवढे सक्षम आहेत. दोघांनी आपली भूमिका पार पाडलेली आहे. मग आपण पहिल्या त्या प्रकारे बॅटिंग केली होती या मैदानावर साईनाथने पहिल्या मॅच मध्ये. त्यानंतर आपण व्हाट अ शॉट, सुंदर फिनिश. आणि याबरोबर 48 धावा, सॉरी 70 धावा संघाची धावसंख्या.
0 नॉट आउट. जबरदस्त तुफानी खेळी, एक झंझावाती खेळी आपण पाहतो. जोरदार टाळ्या होत्या या स्पर्धेत.
पहिल्याच बॉलवर चौकार. हे दोघे देखील त्या प्रकारची बॅटिंग करू शकतात आणि 71 धावा पूर्ण होऊ शकतात हे आपण पाहू शकतो. बॉलर रवी इस्त्री आलेले आहेत, त्यानंतर टीव्ही आलेले आहेत. चला चेतन जाधव मुंबई किंग्स आणि सिद्धेश्वर टायगर्स टॉस साठी. सिद्धेश्वर टायगर्स उमेश गुरव, चेतन जाधव कॅप्टन मुंबई किंग्स टॉस साठी या. त्यानंतर वीर मराठा PM स्ट्रायकर्स. अपील केलं जात आहे. आज वडापाव संध्याकाळी सुरू होणार. कुपन टीव्ही लकी विजेता यांना टीव्ही दिला जाणार आहे. LED टीव्ही. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, नॉस्टार चषकाचा आज सायंकाळच्या सत्रातील नाईट टुर्नामेंटचा शेवटचा दिवस. चेतन मुंबई किंग्स खूप उशीर झालेला आहे, लवकर या. आपण दुपारी ब्रेक घेतला नाही तर ही मॅच पण झाली असती. चांगला फटका, खेळाडू बाद नाही, झेल सोडला की सोपा झेल. बघा हे जर उभे राहिले तर हे डेंजर फलंदाज आहेत. हे मॅच कधी तुमच्यापासून घेऊन जाऊ शकतात. पलटणपाडा या प्रीमियर लीगमध्ये. चला कॅमेरामॅन तयार राहा. स्क्रीनवर आपण बघतोय टॉस करतायत. पैसे प्रीमियर लीग 5व्या पर्वाचा हा टॉस केला जातोय. मुंबई किंग्स आणि सिद्धेश्वर टायगर्स. बघूया टॉस झालेला, टॉस जिंकलाय मुंबई किंग्स. मुंबई किंग्स सांगायचं काय घेतलं आपण 5 मिनिटांनी सांगतील. 4 धावा, चौकार. गुड शॉट, 4 धावा, चौकार. दस संख्या 5 बॉल 14 ओव्हर झालेली आहे. 71 जर असतील तर प्रत्येक ओव्हरमध्ये 14ची सरासरी आवश्यक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आलेले आहेत. अजून 1 किंवा 2 ओव्हर तुम्हाला ज्या ओव्हरमध्ये 2-2 नाही तर 3-3 षटकार आवश्यक आहेत, जेणे की चांगली धावसंख्या होऊ शकते. मुंबई किंग्स प्रथम फिल्डिंग करणार आहे पुढच्या मॅच मध्ये. सिद्धेश्वर टायगर्स आपण तयार राहा. आपल्याला पहिली बॅटिंग करायची आहे. अभी स्लोवर वन, हा येणार षटकार. वीस धाव संख्या. मी म्हटलं होतं ह्याचा झेल महागात पडणार तुम्हाला, कारण हा सोडणार नाहीये. आणि या संघाकडे जी बॅटिंग लाईन आहे, दोघं जर पूर्ण 4 ओव्हर खेळले तर 70 करू शकतात.
त्यामुळे या मॅच मध्ये देखील शेवटपर्यंत राहणार टीम क्रिकेट लाईव्ह. प्रथम आपण PPL संपवणार आहोत, त्यानंतर नॉस्टार. स्लोवर वन, चांगलं गती परिवर्तन, डॉट, चेंडू निर्धाव. कडक कडक चाबूक, मॅग्निफिसंट ब्युटी, क्लासिक लॉफ्टेड ड्राईव्ह, चौका, 4 धावा. ऍक्शन रिप्ले बघा. ओव्हर पिच, चांगला हाफ वॉली बनवला, कव्हरच्या वरून 1 बाउंड, चौकार. खरोखरच व्यासपीठाला मानवंदना देणारा एक षटकार आपण पाहिला होता अमित नाईक आणि सुमित ढेकळेचा. आज आपल्याला प्रणय कोळी पाहायला मिळेल. अमित नाईक सर्व स्ट्रेट बॅटने खेळाडूच्या ठिकाणी येतोय. 1 धाव, जोपर्यंत चेंडू फेक होईल. एकूण धाव संख्या 25-25. धाव संख्या 25. चेंडू डॉट, सॉरी वाईड आहे. हे दे त्यांना सगळं. एकूण धाव संख्या 26. दुसरी ओव्हर चालू आहे. ओ व्हाट अ शॉट, टिपिकल वीरेंद्र सेहवाग स्टाईल षटकार. अजून एक मानवंदना. मॅच इज ऑन. क्रिकेट लाईव्ह. आकाशाला गवसणी घातलेला आकाशमय फटका, आकाशच्या बॅट मधून षटकार. धाव संख्या 32. अजूनही 1 बॉल बाकी आहे. व्हाट अ शॉट, 6 रन. 32 आणि 38. मी म्हटलं होतं जीवनदान महाग पंडाल, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ओवर हो गया. उसके बाद मारेगा फिर भी हॅट्रिक आहे. बघा आकाशसाठी एक प्राइज आलं होतं. बघू विजय तिवारी जर बोलतील त्यानंतर सांगू. लागोपाठ 2 षटकार तर मारलेले आहेत त्यांनी. अजून आलं तर एक विशेष पारितोषिक. अठरा 33 धावांची गरज. बघा पहिल्यांदा PPL आपण स्क्रीनवर देखील पाहतोय. हो चकून घेतोय चेंडू डावखोरा गोलंदाज.
याच्यावर खूप काही अवलंबून असणार आहे. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर रवीवर अवलंबून असेल. स्क्रीनवर आपण पाहतोय सुंदर असं हे आयोजन नियोजन. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो आणि क्लीन बोल्ड. खेळाडू बाद कमबॅक करतायत. 16 बॉल आणि धावांची गरज आहे 31. 16 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. बाद होऊन परतताना योगेश पुजारी याला आपण पाहतोय. मात्र ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं ती कामगिरी पूर्ण करतोय तो. चला नवीन फलंदाज येतो भावेश. धावांची गरज आहे. बॉल्स बाकी आहेत. 3 बॉल. टॉपेज मात्र टॉपेज कुठे जाते बघा किती दूर जाते. 2 धावा 29 धावांची गरज. 15 बॉल 29. प्रत्येक षटकामागे प्रत्येक बॉल मागे 2-2 धावा आवश्यक. गुड कॅच. क्या बात है मिलिंद गुडेकर. खेळाडू बाद. 14 बॉल आणि धावांची गरज 29. ॲक्शन रिप्ले बघा. लेफ्ट आर्म रवीचा बॉल जलद गतीने टाकलेला आतमध्ये ॲडव्या बॅटने खेळले आणि आता बाबा जातो इम्रान. देखिए 14 बॉल में 28 अभी भी लंबा लक्ष्य हो सकता है नहीं, लेकिन अगर सिक्सर बाउंड्री आएंगे तभी मौका बनेगा और इसलिए आपको आकाश को अब स्ट्राइक पर लेकर आना होगा. स्ट्राइकला इम्रान बाबा आणि गोलंदाजीसाठी रवि. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. 14 गेंदे और जीतने के लिए रनों की दरकार 29. 14 में 29. 13 है. क्या बात है. ओवर की समाप्ति 13 में 29 था. अब 12 गेंदे और 29 रनों की जरूरत. कमाल की गेंद. ये मैच में कमबॅक करने वाला ओव्हर किया रवी ने आणि आता 12 चेंडू 29 म्हणजे आक्रमण करावं लागेल. मात्र जोपर्यंत आकाश आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहेत.
पवन झोरे याला आपण गोलंदाजी करताना पाहणार, जी बॅटिंगमध्ये करामत केली, करिश्मा केला, आता मात्र गोलंदाजीमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवावं लागेल. जी मेहनत केली आहे त्याला यश मिळणं गरजेचं आहे, त्या अनुषंगाने हा प्रयत्न करेल. पहली गेंद डॉट 11-29. पवन गेंदबाजी कर रहे हैं, हालांकि जानते हैं इस समय किस तरह की गेंदबाजी आवश्यक है, क्योंकि वो भी एक अच्छे बल्लेबाज है, तो उन्हें पता है कि इस सिचुएशन में हमें किस तरह का माइंडसेट करना आवश्यक है. और एक गेंद डॉट, आड़े बल्ले के साथ लपेटना चाहते थे, क्रॉस बैटेड, लेकिन 2 गेंदे डॉट. ये भी गेंद नितिन का नहीं कर जाता कि थ्रो करें, बॉय के द्वारा या बल्ले से देखेंगे, अंपायर के बल्ले से है. 1 रन आएगा, तब 9 बॉल और जीतने के लिए रनों की दरकार 28. 9 चेंडू 28, 4 षटकार 24 रन, 5 षटकार 30. कंपल्सरी 9 मधले 5 षटकारांची गरज. और एक अच्छी गेंद, रनआउट का मौका. 8 बॉल, जीतने के लिए रनों की दरकार 28. आठ बॉल 28. आता मात्र चेंडू सरा हातात, क्या बात आहे, किती जाग्यावर उभा राहिला बघा, रवी होता. आणि आता 7 बॉल, धावांची गरज 28, प्रत्येक चेंडूवर चौकार. नवीन फलंदाज आलेला आहे रेहान, नॉन स्ट्राईकला राकेश. 7 बॉल 28 धावांची गरज. चांगला फटका, कव्हरला 1 धाव. आणि यानंतर आता 6 बॉलला धावांची गरज आहे 27. या ठिकाणी सन्मान्य आदरणीय पुढचे जिमखाना अध्यक्ष वकीलभाई भंडारी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 25,000 रुपयेचा धनादेश या ठिकाणी स्पर्धेसाठी देण्यात येत आहे.
या स्पर्धेसाठी मुकेशभाई भंडारी यांच्याकडून हा 25,000 रुपयाचा धनादेश देण्यात येत आहे, तो स्वीकारायचा आहे. चला 6 बॉल, धावांची गरज आहे. थांब इथे थांब मध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी 1 धाव. या एका धावेने धाव संख्या आपण पाहतोय 1ने पुढे सरकते, मात्र 22च्या रूपामध्ये 1 धाव. 26 धावांची गरज 5 बॉल्स मध्ये. 5 बॉल 26 धावांची गरज. पहिल्या 2 फलंदाजांनी जी मेहनत केली त्याला पुढे साथ मिळाली नाही इतर फलंदाजांची. युवा खेळाडू, चांगला फटका कव्हरला, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. जोपर्यंत चेंडू फेक होणार, 2 धावा मिळालेल्या, 3री धाव मिळणार का? मात्र गोट्या 2 धावसंख्या 24. 4 चेंडू 24 धावांची गरज. चार चेंडू आणि धावांची गरज आहे 24. 40 षटकारांची गरज आहे. तीन बॉल 24. प्रत्येक चेंडूवर 8 धावा पाहिजे. यानंतर मुंबई किंग्स तयार राहा. मुंबई किंग्स आणि टीम सिद्धेश्वर टायगर्स. उमेश बिराव. मुंबई किंग्स टॉस जिंकून चेतन जाधव प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. चांगला फटका आहे आणि चेंडू सीमापार, षटकार. चला आता 2 बॉल आणि धावांची गरज आहे 18. 2 बॉल 18. किरबा यांचा संघ आपण पाहिला तर एका षटकाराने पराभूत झाले. मगाशी आपण पाहिलं सत्याने मारला फटका राम पॅन्थर्स. केवळ धाव कमी पडले आणि पराभव झाला. आणि आता आपण पाहतो मी सुरेश नायर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. यानंतरचं पुढचं धावतं समालोचन आपण ऐकवायचं. आजचा दिवस आमचा संपलेला आहे आणि आता औपचारिकता आहे. बघा एक गोष्ट राकेशला करायची आहे की धावसंख्या तुम्हाला मारायची आहे का, जेणेकरून तुम्हाला रनरेटसाठी उपयोगाला येईल. शेवटच्या बॉलला जर षटकार आला तर त्या धावांची गरज तुम्हाला नेट रनरेटसाठी होणार आहे. शेवटच्या बॉलवर बघूया षटकार येणार का राकेशांना. फुलटॉस, पंचांचा इशारा नो आहे. नो आणि हा बघूया चौकार येणार का. चौकार. 5 धावा आलेल्या आहेत आणि जी मॅच लांब होती ती आता अजून जवळ आलेली आहे. बघा एनआरआर फायदा होणार नेट रनरेटसाठी. आणि आता जर या बॉलला षटकार आला तर किती धावा. 1-11. या बॉलवर षटकार आला तर 6 म्हणजे केवळ 5 धावांची गरज राहील. हा पराभूत. मात्र 11 करायचे आहेत. एखादा षटकार येणार का बघूया. फ्री हिट. चांगला फटका, चांगला बॉल. अलंकृत कार्पेट पवन. 1 धाव. जोपर्यंत चेंडू फेक होते खेळाडू बाद होत नाही. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि आता मात्र बाद. 2च मिळतील. 9. 8 धावांनी विजय. 8 धावांनी विजय. धन्यवाद. धन्यवाद आमचे सर्व आयोजक बबनदादा गुरव, त्यानंतर गणेशजी बारे. थांब मी सुरेश नायर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. यानंतरचं पुढचं धावचं समालोचन त्यांच्या माध्यमातून